सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साध्य आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 71 एपिसोड आपल्या शब्द साध्य यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 72. राजकारणी जितके पण नेते होते त्यांची मुलं राजकारणामध्ये अतिशय हुशार, परंतु गणितामध्ये सर्वसाधारण, अगदी त्यांना काहीच ज्ञान नसलेले. मग अशा वेळेस बाबांनी शेवटी थकल्यानंतर मला गणिताचा एखादा शिक्षक, तोच नवरा करावा असे मला सांगितले. मी लगेच तयार झाली, कारण एक शिक्षक म्हटलं म्हणजे त्याच्यासारखं आदर्श जीवन दुसरीकडे कुठेच बघायला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तरी असं वाटत होते, सकाळी 7 वाजता जाणारा नवरा 12 वाजता आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये राहील. दिवसभर आपण पती पत्नी राहू, कधी भांडण करत नाहीत, कधी मोठ्यानं ओरडत नाहीत, बायकोला मारहाण करत नाहीत आणि व्यसनापासून दूर राहतात सर्व शिक्षक, असं माझं तरी म्हणणं होतं. कारण माझ्या शाळेतील सगळे शिक्षक तसेच होते. मग मला सुद्धा असंच वाटायचं. प्रिया म्हणाली, आणि आता मला बघितल्यानंतर तुला कसे वाटत आहे? मी सिगरेट पिणारा, मला रागही येतो, मी आवाज मोठा करून बोलतो सुद्धा. हा मात्र मी स्वतःला मारून घेईल, पण मी तुला कधीच हात लावणार नाही याची गॅरंटी आहे. आणि तू जसं म्हणते तसं मी तुझ्याजवळ नाही राहू शकत. आश्रमशाळेमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाळेमध्येच राहावं लागतं. तू माझ्याकडे तिकडे येऊ शकते, परंतु मी तुझ्याकडे नाही येऊ शकत. आम्हाला तिकडे शाळेमध्येच राहावे लागते. तुला तुझ्या बाबांनी सांगितलं नव्हतं का? त्याने तिला विचारले. मला सगळं माहिती होतं तुमच्याबद्दल. तुम्ही एवढी मोठी समाजसेवा करत आहात असंच मी समजून तुमच्याशी लग्न केले आहे. तुम्ही किती प्रामाणिक आहात हे तुम्हाला माहितीसुद्धा नाही. मी तुमच्या शाळेमध्ये लग्नाच्या आधी तुम्हाला बघितलं आहे. माझ्या बाबांनी सुद्धा तुम्हाला बघितलेलं आहे. त्यांनी पूर्ण परीक्षण केलं, तुमचे निरीक्षण केलं आणि तेव्हाच माझा हात तुमच्या हातात दिलेला आहे. माझा भाऊसुद्धा काही कमी नाही, त्याने सुद्धा तुमचा पूर्ण तपास केलेला होता. प्रिया सांगताना विसरलीच नाही. अच्छा, तर मग आता फक्त होणारे मूल गणित विषयामध्ये पास झाले पाहिजे यासाठी तू माझ्याशी लग्न केलं हे कारण आहे? तो आरशाकडे तिकडे बघत म्हणाला. म्हणजे अगदी तेच नाही, अजूनही काही कारणं आहेत. तुम्ही दिसायला सुद्धा अगदी हिरोसारखे दिसतात. तुमचा स्वभाव, तुमची माणुसकी हे सुद्धा आहेतच की. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे बाबा आणि माझे बाबा यांची मैत्री होती. कदाचित तुम्हाला तुमच्या आईने सांगितलं नसेल, ते प्रिया म्हणाली. हो, सांगितलं होतं तिने मला, परंतु लग्न जमल्यानंतर जेव्हा तिने साखरपुड्यामध्ये तुझ्या बाबांना बघितलं तेव्हाच तिला समजलं. तोपर्यंत नावावरून तिलाही काही समजलं नव्हतं, प्रियांश म्हणाला. तर मग आता मला सुद्धा गणित शिकवावे लागतील. तुझा जो नापास झालेला गणिताचा तो विषय पास करून घ्यावा लागेल. तुझ्या अंगावर जो 10वी नापासचा कलंक लागलेला आहे तो आपण पुसून टाकूया सर्वात पहिल्यांदा, प्रियांश म्हणाला. नाही, आता मला कोणत्याच विषयात पास व्हायचे नाही. मला फक्त संसार करायचा आहे. तुम्हाला जे काही शिकवायचे असेल ते तुम्ही माझ्या मुलांना शिकवा. माझ्याकडून कसलीच अपेक्षा करू नका, तिने अगदी सरळ त्याला सांगून दिले. ठीक आहे प्रियाबाई, अगदी उद्यापासूनच तुम्ही तुमच्या मुलांना माझ्याकडे ट्युशनसाठी पाठवून द्या. मी त्यांना सर्व मला जेवढं येतंय तेवढे सगळे शिकवून देतो, प्रियांश म्हणाला. काय करू प्रियांश गुरुजी, माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही. मला मुलं झालेली नाहीत अजून. ते काहीतरी करतील तेव्हा तर मुलं होतील, मग झाल्यानंतर पाठवते तुमच्या घरी, हसतच प्रिया म्हणाली. अरे हो, मी तर विसरूनच गेलो की तुम्हाला अजून मुलं कुठे झाली आहेत. त्याच्यासाठी तर तुम्ही इकडे गोव्याला चालले आहात. म्हणजे तुमचा नवरा तिथे सुद्धा काही करू शकला नाही, मलाच काहीतरी करावे लागेल. तर ठीक आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा मीच हातपाय उचलतो. तुम्ही घाबरू नका, प्रियांश गुरुजी आहेत, तुमचे सर्व काम करून देतील. अगदी मुलं होईपर्यंत आणि मुलं झाल्यानंतर सुद्धा, तो तिचा हात हातामध्ये घेत म्हणाला. जशी तुमची इच्छा, असं म्हणत तिने सुद्धा त्याच्या हाताची पप्पी घेतली आणि गुलाम आपकी सेवा में हाजीर है अशी त्याला म्हणाली. तर मग माझी इच्छा अशी आहे गुलाम की तू इकडे यावं, असं म्हणत तो स्वतः शीटला पूर्ण सपाट करत त्यावर आडवा होत म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा म्हणाली, जैसे आपकी इच्छा है, दासी हमेशा आपकी ही रहेगी, पर आप काहे सुनेंगे, आप जैसा कहोगे वैसा होगा. असं म्हणत ती सुद्धा त्याच्याजवळ बसली, त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं. चला, आता तुम्हाला मुलं हवी आहेत
आणि मला विद्यार्थी हवे आहेत, प्रयत्न करावे लागतील, असं म्हणत त्याने तिला गच्च मिठी मारली. तेवढ्यात जोरजोरात कंपार्टमेंटच्या बाहेरून कोणीतरी आवाज दिला आणि दोघेही घाबरून उठले. प्रिया आणि प्रियश अचानक कोणीतरी आपल्या कंपार्टमेंटमध्ये नॉक केले आहे म्हणून थोडे घाबरले सुद्धा. आणि प्रियंश तिला शांत राहण्यासाठी सांगत दरवाजा उघडतो. समोर टीसी असतो. टीसी म्हणजे नेहमीसारखा. त्याचा तो काळा कोट, तोंडावर मांडलेलं मास्क, गळ्याभोवती मिथुन चक्रवर्ती घालतो तसा एक छोटासा स्कार्फ आणि त्याचे लिखाणकाम करण्यासाठीचे ते 2 कागद, मोबाईल, असं साधारण पेहराव टीसीचा होता. प्रियांशला तो बघतच राहतो. प्रियांश जेव्हा स्वतः जवळचे तिकीट त्याला दाखवतो त्यावरील नाव वाचल्यानंतर मात्र टीसी आपले मास्क खाली काढतो आणि मोठ्याने ओरडून म्हणतो, अरे प्रियांश, ओळखलं नाहीस का रे? मी पिंपळाच्या झाडाखाली राहणारा तुझा मित्र सँडी. अगदी असे म्हणत त्याने चक्क प्रियांशला गळाभेट करून घेण्यासाठी ओढून घेतले. प्रिया लांबूनच ते सगळे बघत होती आणि तिला कसे रिॲक्ट व्हावे हे समजतच नव्हते. प्रियांश आणि टीसी म्हणजे सँडी, प्रियाचा मित्र, छानपैकी गप्पा मारायला लागले आणि तेव्हाच प्रियांशने अचानक प्रियाला जवळ बोलावून त्याला सांगितलं की ही माझी बायको प्रिया. तू शिक्षक तर होताच, बायको निवडण्याच्या बाबतीत सुद्धा हुशार निघाला, असं म्हणून त्याने प्रियाला नमस्कार केला आणि तो आपल्या मैत्रीबाबत सांगू लागला. तू इकडे कुठे गोव्याला हनीमूनला चालला आहेस का? त्याने आश्चर्याने विचारले. त्याच्या त्या विचित्र प्रश्नाला प्रियांशने ऐकल्यानंतर त्याच्या पाठीत एक दपाटा देत म्हणाला, का? शिक्षकांनी हनीमूनला जायचं नसतं असं कुठे आचारसंहितेत लिहून ठेवलं आहे का? नाही रे, शिक्षक म्हटलं म्हणजे महाकंजूस माणूस असतं आणि त्यातली त्यात जिल्हा परिषद किंवा आश्रमशाळेतील शिक्षक म्हटलं म्हणजे तो तर अतिशय कंजूस असतो. चहामध्ये माशी पडली तरी त्या माशीला बाहेर काढून पिणारा मास्तर म्हणजे आश्रमशाळेतला. आणि तू तर लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे ना, तू किती कंजूस होता. तुझ्यासारखा माणूस हनीमून सारख्या गोष्टीसाठी पैसे खर्च करतो स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण कदाचित प्रिया वहिनींच्या पायगुणामुळे थोडाफार पैसा उधळण्याचा सद्गुण तुला लाभला असेल तर चांगलं येत नाही. प्रियाकडे बघून तो म्हणाला. तसं नाही रे बाबा, नव्हते. त्यामुळे कॉलेजच्या जीवनामध्ये खरंच मी काही इच्छा माझ्या मारल्या नव्हत्या. तुमच्याकडून पार्टी खात आलो, पण तुम्हाला कधी माझ्या घरी सुद्धा मी पार्टीला बोलवले नाही. माझ्या घरी कोणी यायला नको म्हणून मीच तुमच्याकडे आधीच येऊन बसायचो, आज सुद्धा आणि तेव्हा सुद्धा. तू इकडे टीसी कसा काय लागला? प्रियांशने विचारले. अरे बाबा, त्यांचं कसं आहे, सरकारी नोकरी, मग ती कोणतीही असू दे, सोडायची नाही असं माझ्या बाबांचं ठरलेलं होतं. मग काय, काकांनी वशिला लावला आणि मी टीसी झालो. हे का मला आवडत नाही. तुला तर पहिल्यापासून माहिती आहे मला नाटकामध्ये काम करायचे होते. परंतु असू दे, आता काही शक्य नाही. तो हतबल होऊन निराश डोळ्यांनी प्रियांशकडे बघत म्हणाला. लग्न करायला फार उशीर केलास रे तू. तर आम्हाला तर वाटलं होतं की तुझ्या देखण्या रूपावर एखादा मोठा संस्थापक स्वतःची पोरगी तुला देऊन त्या शाळेमध्ये प्रिन्सिपल म्हणून ठेवून घेईल आणि सगळ्यात आधी लग्न तुझंच होईल. परंतु आपल्या पूर्ण बॅचमध्ये सर्वात उशिरा लग्न तुझंच झालं आहे. तो अचानक बोलता बोलता प्रियाकडे बघत बोलला. वहिनी, आमच्या बॅचमध्ये हाच म्हणजे सर्वात सुंदर आणि सर्वात हुशार. जेव्हा जेव्हा हा 10वीत होता तेव्हापासून याच्या मागे मुली लागायच्या. एकीकडे आम्ही होतो की आम्हाला मुली बघायच्या सुद्धा नाही आणि दुसरीकडे हा होता की याला मुली स्वतः याने एकदा बघावे बोलावे म्हणून याच्याजवळ येऊन उभ्या राहायच्या. पण याने मात्र कधी कोणाला भाव दिला नाही. तसा फार प्रामाणिक होता. प्रियाला हे ऐकून फार समाधान वाटले आणि ती खाली बघायला लागली. तुझं कसं काय चालू आहे? प्रियांशने विचारले. आपले जीवन म्हणजे फक्त विकेंड असतो, बायको आणि मुलं. फक्त शनिवार रविवार दिसतात. त्यानंतर मात्र मी एकटाच. मिळेल तिथे खातो, मिळेल तिथे झोपतो, असं काहीचं आपलं जीवन. फक्त पैसा कमवून बायकोकडे द्यायचा, हेच आपलं काम. तो म्हणाला. अरे असं का? प्रियांशने विचारलं. तुला तर माहितीच आहे, गावाकडं आमचं घर जॉईंट फॅमिली आहे. त्यातली त्यात बाबा आणि आई म्हणजे शिस्तीचे. त्याचबरोबर निभावणं माझ्या बायकोला जमलंच नाही आणि रोजचे भांडण होण्यापेक्षा तिने स्वतःच पुण्याला नोकरी शोधली. निघून गेली माहेरी. नंतर घटस्फोटासाठी अर्ज पाठवला. मग काय पर्याय हरलो.
तिला पुण्याला घर घेऊन दिले आणि आता मुलांसोबत ती तिकडे नोकरी आणि मुलांचा सांभाळ पुण्यालाच राहून करते. एका आठवड्यामध्ये मी त्यांना भेटायला जातो, तर दुसऱ्या आठवड्यामध्ये आई बाबांना भेटायला जातो. पुण्याला जे घर घेतले आहे त्याचे कर्ज 10 वर्ष झाले फेडत आहे. तिला काय, ती तिच्या पगारावर घराचा खर्च, तिच्या माहेरला आणि तिचा स्वतःचा खर्च करत असते. उरलेल्या पैशांमधून मुलांचे सुद्धा शिक्षण. आई बाबांकडे पैसे आहेत, पण आई बाबांजवळ आम्ही राहत नाही, म्हणून आई बाबा आम्हाला कवडीसुद्धा द्यायला तयार नाही आहेत. काय करतो, बायको चांगली निघाली नाही असं आई म्हणते. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.